मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स कसा काढायचा हे शिकलो होतो। त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये आपण फाइंड द इन्व्हर्स बाय यूजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा ते शिकलो। मागच्या व्हिडिओमध्ये प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स बाय यूजिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन शिकलो होतो। आज आपण शिकणार आहोत इन्व्हर्स काढण्याची अजून एक मेथड। इन्व्हर्स काढण्याची अजून एक मेथड, ह्या मेथडचं नाव आहे ॲडजॉइंट मेथड। ॲडजॉइंट मेथड म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे बाय यूजिंग द ॲडजॉइंट मेथड। ह्या पार्टसाठी आपल्याला 11th मध्ये मॅट्रायसेसचे मायनर्स, मॅट्रायसेसचे कोफॅक्टर्स कसे काढतात या पार्टची थोडीशी माहिती आवश्यक आहे। मग मी याचं एक एक्झाम्पल घेऊन, म्हणजे याचा जो फॉर्म्युला असतो, याचा फॉर्म्युला असतो की इफ ए इज अ नॉन सिंग्युलर नॉन झिरो स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर m, हा समजा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे m ऑर्डरचा, पण तो नॉन सिंग्युलर पण आहे, नॉन झिरो आहे, देन ए इन्व्हर्स काढायचा फॉर्म्युला असतो 1/mod a इंटू ॲडजॉइंट ऑफ ए। हा त्याचा फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्सचा। जो ॲडजॉइंट काढण्याचा पार्ट आहे, हा पार्ट आपण याच्या मागच्या इयरला म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये मॅट्रायसेस चॅप्टरमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे। म्हणजे इथं फक्त फॉर्म्युला तुम्हाला समजला आणि तुम्हाला ॲडजॉइंट जर काढता येत असेल तर हे एक्झाम्पल प्रचंड सोपे आहेत। म्हणजे ॲज कम्पेअर टू एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, this method is the simplest method. Only you have to know about adjoint. If you know how to find minors of a matrix, how to find cofactors of a matrix, and then how to find adjoint of a matrix, then this part is very easy, very simple. तर आपण याचे काही एक्झाम्पल्स घेऊया। बघा, मी एक्झाम्पल घेताना डायरेक्ट इन्व्हर्स काढायचे एक्झाम्पल घेत आहे। पेपरला म्हणजे बुकमध्ये किंवा एक्झामला कधी कधी फाइंड द कोफॅक्टर्स किंवा फाइंड द मायनर्स असे एक्झाम्पल असतात, पण मी एक्झाम्पल घेताना डायरेक्ट फाइंड द इन्व्हर्स, त्याच्यामध्ये मायनर्स, कोफॅक्टर्स, ॲडजॉइंट हे सगळे पार्ट ॲटोमॅटिक येणार आहे, असे एक्झाम्पल घेणार आहे। म्हणजे माझा क्वेश्चन आहे आता, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स। फक्त आपण हा इन्व्हर्स काढताना यूज करणारे ॲडजॉइंट मेथड, कारण तीच मेथड आज आपण शिकणार आहोत। बघा, मी पहिलं एक्झाम्पल घेतो आहे। समजा मॅट्रिक्स ए आहे, 2x2 मॅट्रिक्स, -1 2 -3 4। दिस इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2। आपल्याला ह्या मॅट्रिक्सचं काय करायचं, इन्व्हर्स काढायचं आहे। आपण सुरुवातीला काय करतो, जसं आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनला केलं किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला केलं, तसं आपण पहिल्यांदा याचा डिटर्मिनंट काढूया। याचा डिटर्मिनंट काय येईल, मग -4 आणि हे आन्सर आहे -6। आपण साईन चेंज करतो, +6, आन्सर किती आलं 2। म्हणजे मॉड एची व्हॅल्यू आली 2, म्हणजेच मॉड ए आला नॉन झिरो, म्हणजेच ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट। तर ए इन्व्हर्सची व्हॅल्यू इथे आपल्याला काढता येणार आहे, कारण याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो आलेला आहे। मग आपण इथं काय करणार, बघा, हा जो आपल्याकडे मॉड ए आहे तो आहे -1 2 -3 4। ह्या डिटर्मिनंटवरून आपण ह्या डिटर्मिनंटचे मायनर्स काढणार आहोत। मायनर्स म्हणजे काय, तर मग जेवढे इलेमेंट डिटर्मिनंटमध्ये असतात तेवढे मायनर्स त्या मॅट्रिक्समध्ये असतात। त्याच्यामध्ये एकूण 4 एलिमेंट्स आहे, बरोबर। मग ह्या मॅट्रिक्सला
या डिटर्मिनंटला 4 मायनर्स आहे. हे मायनर्स कोणते असतात तर त्या पोझिशननुसार. पहिला जो एलिमेंट आहे -1 याची पोझिशन आहे 1 1. तुम्हाला जर पोझिशन समजत असेल, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममधला एलिमेंट आहे म्हणून याची पोझिशन आहे 1 1. मग याचा मायनर असेल M11, बरोबर. मग M11 मायनर कसा काढणार तर आपण काय करतो, आपण तो ज्या पोझिशनला आहे तो 1 1 पोझिशनला आहे ना, तर मग याचा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हे निग्लेक्ट करतो. म्हणजे हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर निग्लेक्ट केला तर जो नंबर उरला त्याचा आपण काय करतो, डिटर्मिनंट काढतो. याच्यावर किती येणार 4. सिमिलरली फॉर M12 जर मी सेकंड पोझिशन घेतली, फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम, आणि हा निग्लेक्ट केला फर्स्ट रो सेकंड कॉलम, तर जो नंबर आपला आलेला आहे त्याचा डिटर्मिनंट आहे -3. म्हणजे तुम्ही मॉड लिहिण्याऐवजी डायरेक्ट 4 लिहिलं तरी चालेल. कारण त्याचा गोंधळ असा होतो कधी कधी मुलं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह लिहितात. म्हणजे याला जर मी असं डिटर्मिनंटमध्ये -3 लिहिलं असतं, तुम्ही याचा मॉड्युलस काढून +3 आन्सर लिहिलं असतं. म्हणून मी ते डायरेक्ट नंबर लिहितो. M21 सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममधला नंबर, हा नंबर आहे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममधले. हे जर निग्लेक्ट केले तर आन्सर येणार याचं 2. आणि M22 म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम, सेकंड रो आणि सेकंड कॉलम जर आपण निग्लेक्ट केले तर आन्सर येणार -1. दिस कॉल्ड मायनर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मायनर्सवरून आपण मॅट्रिक्सचे को फॅक्टर्स काढूया. को फॅक्टर्स पण जेवढे मायनर असतात तेवढेच असतात. फक्त को फॅक्टर आणि मायनरमध्ये डिफरन्स असा असतो की को फॅक्टरचा जो फॉर्म्युला असतो तो असतो -1/i+j इंटू मायनर ऑफ अ मॅट्रिक्स. हे कोणत्याही एलिमेंटचे को फॅक्टर काढण्यासाठी आपण काय करतो, मायनरचं ॲन्सर असेल तेच लिहितो. फक्त त्या ॲन्सरला आपण -1 ॲडिशन ऑफ द सफिक्स याची ॲडिशन करतो. त्याचा जो नंबर असेल, जी पोझिशन असेल त्या पोझिशनच्या रो आणि कॉलमच्या नंबरचं आपण ॲडिशन करतो आणि जी -1ची पॉवर येईल त्याचा ॲन्सर जे येईल त्याने त्या मायनरला मल्टिप्लाय करतो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मला C11 काढायचं आहे. C11 म्हणजे 1 1 या पोझिशनचा मला को फॅक्टर काढायचा आहे. तर तो को फॅक्टर आणि M11 मायनरचा ॲन्सर हे सेमच असणार आहे. त्याचा ॲन्सर +4च असणार आहे. फक्त याला मल्टिप्लाय जो आहे 4ला हा -1/1+1 ने होणार आहे. कारण याची पोझिशन काय 1 1. मग 1 1 पोझिशन आहे, आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1, 1 + 1 म्हणजे याचा ॲन्सर येईल 2. म्हणजे -1/2 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. पण -1चा स्क्वेअर जर आपण केला तर +1 येणार आहे. म्हणून याचा ॲन्सर हे मायनर एवढंच येणार आहे 4. म्हणजे याचंच मी शॉर्टकटमध्ये असं सांगू शकतो की जर ह्या को फॅक्टरच्या खालच्या सफिक्समध्ये जे नंबर्स दिलेले रो आणि कॉलमचे याची सम तुम्ही करा. याची सम जर इव्हन नंबर आली तर को फॅक्टर आणि मायनर सेम असतात. आणि याची सम जर ऑड नंबर आली तर को फॅक्टर आणि मायनर्स यांच्यामध्ये साईनचा डिफरन्स असतो. म्हणजे कसं, इथं 1 1 इव्हन नंबर येते याची ॲडिशन, म्हणून को फॅक्टर आणि मायनर सेम येणार आहे. पण जेव्हा तुम्ही 1 2 काढाल, 1 2 पोझिशनचा को फॅक्टर काढाल, इथे 1 + 2चा ॲन्सर 3 येणार आहे. म्हणजे ऑड नंबर येणार आहे. मग याचा ॲन्सर आणि मायनरचा ॲन्सर याच्यामध्ये साईनचा डिफरन्स असणार आहे. मग M12चा ॲन्सर -3 आहे तर आपल्याला येणार ॲन्सर +3. साईन चेंज झाला कारण ती ॲडिशन काय आली, ऑड नंबर आली. सिमिलरली फॉर 2 1 2 1 ह्या पोझिशनमध्ये 2 आणि 1ची ॲडिशन ऑड नंबर येते, 3 येते ॲडिशन. म्हणून ह्या को फॅक्टरचा ॲन्सर आणि मायनरचा ॲन्सर याच्यामध्ये साईन डिफरन्स असेल. म्हणजे ॲन्सर +2 येतं, ॲन्सर असेल -2. पण C22साठी इथे ही सम इव्हन नंबर आहे. 2 + 2 किती होतो 4. म्हणून को फॅक्टरचा आणि मायनरची व्हॅल्यू सेम असेल. म्हणजे ही C22ची व्हॅल्यू ही M22ची व्हॅल्यू एवढीच असेल, म्हणजे -1. मग याच्यावरून आपल्याला को फॅक्टरचा मॅट्रिक्स मिळू शकतो, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मग हा मॅट्रिक्स Cij असा लिहितात किंवा फक्त C लिहिलं तरी चालेल. आणि मग हा मॅट्रिक्स काय येणार आहे, मॅट्रिक्स तर इथे C11ची व्हॅल्यू, C12ची व्हॅल्यू, C21ची व्हॅल्यू आणि C22ची व्हॅल्यू. ह्याला हा काय मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. आणि ह्या मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरवरून आपल्याला ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स मिळू शकतो, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. आणि ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काढायचा जो फॉर्म्युला असतो तो असतो, ॲडजॉईंटला मी ए लेटर वापरतो, AIJ = जो आपण को फॅक्टरचा मॅट्रिक्स काढलेला आहे त्या मॅट्रिक्सचा
ट्रान्सपोज हा आपला ॲडजॉईंटचा मॅट्रिक्स असतो. मग हा मॅट्रिक्स एकदा आपल्याला मिळाला म्हणजे AIJ इक्वल टू ह्या CIJचा ट्रान्सपोज म्हणजे काय, इंटरचेंज रो अँड कॉलम. फर्स्ट रो काय 4 3, फर्स्ट कॉलम येईल 4 3, सेकंड रो -2 -1, सेकंड कॉलम -2 -1. दिस इज अ मॅट्रिक्स, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स, असा मॅट्रिक्स जो ॲडजॉईंटचा आहे. आणि एकदा हा मॅट्रिक्स मिळाला ॲडजॉईंट ऑफ A, तर मग आपल्या फॉर्म्युला फक्त आपल्याला यूज करायचा असतो. आपला फॉर्म्युला असतो A इनव्हर्स इक्वल टू 1/mod A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. म्हणजे याच्यावरून आपल्याला इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स मिळू शकतो. इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मग A इनव्हर्स इक्वल टू 1/mod A. आपण आधी mod Aची व्हॅल्यू काढली होती, ती व्हॅल्यू किती आली इथे 2 इंटू ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स. आणि ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काय आपला 4 -2 3 -1. दिस इज आवर इनव्हर्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A इनव्हर्स. प्रोसेस समजून घ्या. आपण इनव्हर्स काढण्यासाठी पहिल्यांदा दिलेल्या मॅट्रिक्सचे मायनस काढले. मायनस काढण्याची मेथड अशी होती की ज्या पोझिशनचा तुम्ही मायनर काढता त्या पोझिशनचे रो आणि कॉलम निग्लेक्ट करून जे एलिमेंट्स उरतील त्याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. अशा प्रकारे आपण 4ही मायनर काढले. मायनरवरून को फॅक्टर काढले. को फॅक्टर आणि मायनरमध्ये आपण एक रिलेशन तयार केलेलं आहे की ज्या वेळेस को फॅक्टरच्या जे पोझिशन असेल को फॅक्टरच्या एलिमेंटची, त्या पोझिशनची ॲडिशन सम जर कधी इव्हन नंबर आली तर को फॅक्टर आणि मायनर सेम असतात. पण ती जर ॲडिशन कधी ऑड नंबर आली तर को फॅक्टर आणि मायनरमध्ये फक्त साईन डिफरन्स तयार होतो. याप्रमाणे आपण को फॅक्टर लिहिले. त्यानंतर त्या को फॅक्टरचा पोझिशननुसार मॅट्रिक्स तयार केला. त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढला. त्या ट्रान्सपोजला आपण ॲडजॉईंट म्हटलं आणि मग फॉर्म्युलेमध्ये फक्त ती व्हॅल्यू टाकली आणि अशा रीतीने आपल्याला इन्व्हर्स मिळाला. नेहमीसारखं आपण याला टॅली करू शकतो. आपला ॲन्सर राईट आहे की रॉंग हे आपल्याला कळू शकतं जर आपण समजा A आणि A इनव्हर्सचा मल्टिप्लाय केला. जर आपल्या याचं ॲन्सर आय आलं, आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं, तर आपलं ॲन्सर हे राईट आहे. म्हणून आपण काय करू इथे Aची व्हॅल्यू टाकू. Aची व्हॅल्यू काय -1 2 -3 4 इंटू A इनव्हर्स व्हॅल्यू हाफ इंटू 4 -2 3 -1 1/2 ॲज इट इज. जर आपण या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लाय केला. मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला नॉर्मली फास्ट करता आलं पाहिजे. ते येत नसेल तर 11च्या बुकमध्ये मल्टिप्लिकेशनची थेरी पूर्ण दिलेली आहे, ती तुम्ही अवश्य बघा, तर तुम्हाला हे नक्कीच समजेल. बघा याच्यामध्ये 4 एलिमेंट येणार आहे कारण याची ऑर्डर 2/2, याची ऑर्डर 2/2 आहे, तर त्याच्या मल्टिप्लिकेशनची ऑर्डरसुद्धा 2/2 असणार आहे. मग 4 एलिमेंटच्या 4 पोझिशन असतात 1 1 1 2 2 1 2 2. मग पहिली पोझिशन 1 1, माझा आन्सर येईल -4 + 6 विच इज इक्वल टू 2. नंतर 1 2 + 2 -2 विच इज इक्वल टू 0. -12 + 12 नेक्स्ट पोझिशन 0 अँड 6 -4 द आन्सर इज 2. तुमचा आन्सर येणार आहे बाय आफ्टर मल्टिप्लिकेशन आन्सर येईल 1 0 0 1. म्हणजेच तुमचं काय मिळालं आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालेला आहे. म्हणजेच तुमचं जे आन्सर आहे हे टॅली झालेलं आहे. म्हणून तुमचा A इनव्हर्स हा 100% बरोबर आहे. मेथड जर तुम्हाला समजली असेल तर याची एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला याच पार्टप्रमाणे जायचं आहे. पहिल्यांदा मायनर, नंतर को फॅक्टर, मग मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, अँड देन ॲडजॉईंट, देन फॉर्म्युला, अँड वी गेट A इनव्हर्स. बरोबर. मग याचे आपण अजून काही एक्झाम्पल घेऊ की ज्याच्यामुळे आपली थोडीशी अजून चांगली प्रॅक्टिस होऊ शकेल. बघा आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे. मॅट्रिक्स आहे 2 -3 3 5. 2 -3 3 5. बघा याचा पहिल्यांदा मी डिटर्मिनंट काढतो. 2 -3 3 5. याचा आन्सर किती येईल 10 + 9 म्हणजेच 19. म्हणजेच मॉड A कसा आला नॉन झिरो. म्हणजेच काय, म्हणजेच तो नॉन सिंग्युलर आहे. म्हणजेच A इनव्हर्स इज एक्झिस्ट. A इनव्हर्स काढता येणार आहे. आपण हा जो डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला होता तो होता 2 -3 3 5 ऑर्डर 2चा. याच्यावरून आपण मायनर्स काढूया. मायनर्स 4 असतील कारण एलिमेंट टोटल एलिमेंट त्यात 4 आहे. त्यांच्या पोझिशन असेल 1 1 1 2
2 1 2 2 1 1 पोझिशनसाठी आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर कॅन्सल केला तर आन्सर येणार आहे 5. 1 2 पोझिशनला जर आपण 1 2 जर कॅन्सल केलं तर एलिमेंट येतो 2. 2 1 पोझिशनला जर आपण सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम जर कॅन्सल केला आपण तर माझा आन्सर येणार आहे -3. आणि फॉर 2 2 2 2 साठी काय होणार आहे, सेकंड रो आणि सेकंड कॉलम कॅन्सल केल्यावर माझा आन्सर येणार आहे 2. बरोबर. इथे एका ठिकाणी एक 1 2 साठी आपण रॉंग लिहिले ना, इथे 3 पाहिजे होतं. 1 2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, आन्सर येणार 3. नाव co-factors are same as minor. फक्त काय होईल तिथे, जेव्हा जेव्हा त्या पोझिशनमध्ये रो आणि कॉलमचे ॲडिशन करून ॲन्सर ऑड नंबर येईल त्यावेळेस फक्त त्याच्यामध्ये साईन चेंज होईल. नाही तर नॉर्मली को-फॅक्टर आणि मायनर सेमच असतं. C11 1 + 1 2 होतो, मग C11 = M11. बट C12 मध्ये 1 + 2 3 होतो, ऑड नंबर येतो, म्हणून C12 आणि M12 मध्ये फक्त साईनचा डिफरन्स असेल -3. C21 ऑड नंबर आहे, डिफरन्स होईल साईनचा. C22 ॲडिशन इवन नंबर आहे त्यामुळे सेम ॲज मायनर्स 2 2. वी गेट को-फॅक्टर्स. देन मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर्स. को-फॅक्टरचा मॅट्रिक्स असतो Cij = 5 पोझिशननुसार -3 3 2. देन मॅट्रिक्स ऑफ ॲडजॉईंट मॅट्रिक्सचा फॉर्म्युला असतो Aij = Cij ब्रॅकेटचा ट्रान्सपोज. माय आन्सर ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स इज, रोचा कॉलम बनवा. फर्स्ट रो 5 - 3, फर्स्ट कॉलम येईल 5 - 3, सेकंड रो 3 2, सेकंड कॉलम येईल 3 2. दिस इज ॲडजॉईंट म्हणजे मॅट्रिक्स ऑफ ॲडजॉईंट. मग नेक्स्ट पार्ट इज इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्ससाठी आपला फॉर्म्युला असतो A इनवर्स = 1/mod A × ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. बरोबर. 1/mod A, पण आपली मॉडीची व्हॅल्यू किती आलेली आहे 19 × ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 5 3 - 3 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A इनवर्स. आपण पुन्हा टॅली करून बघूया. टॅली करण्यासाठी आपल्याला A आणि A इनवर्सचा प्रॉडक्ट हा I आला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. मग आपण व्हॅल्यू Aची टाकली तर Aची व्हॅल्यू आपली दिलेला मॅट्रिक्स 2 - 3 3 5 × A इनवर्स. A इनवर्सची व्हॅल्यू 1/19 × दिस मॅट्रिक्स. 1/19 बाहेर काढला मी, मॅट्रिक्स आहे 5 3 - 3 2. चेक करूया आपण. 1/19 मल्टिप्लाय सगळ्यांना आता करता येतो. बघा 1 1 10 + 9 19. नेक्स्ट 6 - 6 0. 2 1 15 - 15 0. 9 + 10 19. हे तुमचा आन्सर काय आला इथे 1 0 0 1. याप्रमाणे आपण कोणत्याही मॅट्रिक्सचा म्हणजे अर्थात जो नॉन सिंग्युलर आहे, नॉन झिरो आहे, जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, आपण त्याचा इन्व्हर्स काढू शकतो. मी आता 2/2ची एक्झाम्पल घेतली, आता आपण 3/3ची एक्झाम्पल घेऊया. आणि मी आता ही डेफिनेशन पण रब करतो इथून. प्रोसेस ही 2/2साठी 3/2साठी एक्झॅक्टली सेम आहे. फक्त 2/2मध्ये ॲज कम्पेअर टू ऑर्डर 3 थोडे मल्टिप्लिकेशनसाठी किंवा मायनस को-फॅक्टर काढताना थोडा वेळ कमी लागतो. 3/3ला तो वेळ थोडासा जास्तही लागू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो. A = 3 1 - 1 1 3 1 - 1 1 3. आणि आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा काय करायचा आहे, इन्व्हर्स काढायचा आहे. आपण सुरुवात कशी करणार तर दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट काढू. 3 1 - 1 1 3 1 - 1 1 3. 3 इन ब्रॅकेट 9 - 1 = 8. साईन चेंज करून -1. परत -1 ही पोझिशन आहे 2 2. सेकंड रो सेकंड कॉलम जर कॅन्सल केला तर परत 4 एलिमेंट उरले, त्याचा डिटर्मिनंट 3 + 1 आन्सर येईल 4 - 1.
परत 3 एलिमेंट कॅन्सल केला, ह्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट ते येईल 1 + 3 म्हणजेच 4. म्हणजे माझा आन्सर येणार आहे 24 - 4 - 4 -4 24 - 4 20 20 - 4 16. माझा आन्सर किती आला मग 16. म्हणजे मॉड A इज इक्वल टू 16 मॉड A नॉट इक्वल टू 0 देअरफॉर A इनव्हर्स एक्झिस्ट. म्हणजे मला इथे A इनव्हर्स काढता येणार आहे. आता मी काय करणार आहे, आता मी ह्याच्यावरून मायनर्स काढणार आहे. त्यासाठी मला लागेल डिटर्मिनंट. माझा डिटर्मिनंट आहे 3 1 -1 1 3 1 -1 1 3. तर ह्या डिटर्मिनंटवरून मला याच्यात एकूण 9 एलिमेंट आहे, 3 रोज अँड 3 कॉलम्स. तर आपल्याला 9 मायनर्स मिळतील. मग आपण काय करू, याच्यावरून याची सर्वांची मायनर्स काढूया. बघा, मायनर्स काढण्यासाठी मी काय करणार, पोझिशन आहे पहिली 1 1. तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर मी निग्लेक्ट केला, हा फर्स्ट रो आहे आणि हा फर्स्ट कॉलम आहे, तर हे 4 एलिमेंट उरणार आहे. याचा डिटर्मिनंट 3 1 1 3 त्याच्या येणार आहे 9 - 1 म्हणजे 8. याचप्रमाणे सेकंड पोझिशन आहे 1 2 1 2 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. मग हा फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम जर मी कॅन्सल केला तर मला 1 2 3 4 असे 4 एलिमेंट मिळतील. मग याची व्हॅल्यू येणार आहे डिटर्मिनंटची 1 1 -1 3 ची. त्याला येणार आहे 3 + 1 म्हणजे 4. सिमिलरली फॉर M13 13साठी फर्स्ट रो आहे आणि सेकंड कॉलम जर मी कॅन्सल केला तर मला डिटर्मिनंट येईल 1 3 - 1 1. ज्याची व्हॅल्यू येणार आहे 1 + 3 म्हणजे 4. लक्षात येते. मग आपण याचप्रमाणे M21 काढूया. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, रो सेकंड आणि कॉलम फर्स्ट जर कॅन्सल केला तर माझ्याकडे 1 2 3 4 हे 4 एलिमेंट उरणार आहेत. त्याचा डिटर्मिनंट येईल 1 - 1 1 3 हुज व्हॅल्यू इज 3 + 1 = 4. M22 सेकंड रो अँड सेकंड कॉलम, सेकंड रो आणि सेकंड कॉलम 4 एलिमेंट उरले, हे 2 हे 2 म्हणजे 3 - 1 -1 3 3 - 1 -1 3. आन्सर इज 9 - 1 म्हणजेच 8. M23 23साठी सेकंड रो अँड थर्ड कॉलम एलिमेंट होतील 3 1 -1 1 3 1 -1 1. आन्सर इज 3 + 1 = 4. Similarly for 3 1 third row third column number first. Remaining elements are 1 - 1 3 1 1 - 1 3 1 whose answer is 1 + 3 = 4. M32 32 means third row and second column. Third row and second column element आले 3 - 1 1 1 3 - 1 1 1. Answer is 4. M33 the last element 3 3 elements are 3 1 1 3 3 1 and 1 3. Answer is 8. तर याप्रमाणे आपल्याला सर्व मायनर्स मिळालेले. एकदा मायनर्स समजले की त्याच्यावरून आपल्याला काढायचे असतात कोफॅक्टर्स ऑफ अ मॅट्रिक्स. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आधी लिहिणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला त्या कन्सेप्टमध्ये पुन्हा एकदा विचार करता येईल. तर जो रो आणि कॉलमचा आपण कोफॅक्टर काढणार आहोत त्याची ॲडिशन करायची. ॲडिशन जर इवन असेल तर कोफॅक्टर आणि मायनस आर सेम. इफ ॲडिशन इज सम इज ऑड देन देर इज अ डिफरन्स ऑफ अ साईन इन बिटवीन कोफॅक्टर अँड मायनर्स. बघा मग C11ची व्हॅल्यू 1 + 1 2 येतं आहे, इवन नंबर आहे म्हणून M11ची व्हॅल्यू एवढा. पण C12ची व्हॅल्यू आणि M12 इथे ॲडिशन त्याची ऑड नंबर येते म्हणून हे साईन चेंज होईल. तर 4 आहे ना, आपला आन्सर येईल -4. C13 1 + 3 4 4 इज इवन नंबर मग सेम ॲज M13. C21 मीन्स सेकंड रो फर्स्ट कॉलम ॲडिशन इज ऑड, देर इज अ चेंज ऑफ साइन. C22 इवन आहे सेम. C23 ऑड आहे, साइन चेंज करा -4. C31 3 + 1 4 सेम. C32 3 + 2 5 चेंज करा साइन -4. C33 सेम झालं. यापासून काय म्हणाल आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचा आपल्याला मॅट्रिक्स मिळणार आहे ज्याला मी CIJ म्हणतो आहे.
तो मॅट्रिक्स काय मिळेल मला मग 8 - 4 4 8 - 8 - 4 4 -4 8 -4 अँड 4 -4 8 बरोबर. हा CIJ को फॅक्टरचा मॅट्रिक्स. याच्यावरून आपल्याला काय मिळू शकतो मग आपण ॲडजॉइंट ऑफ ए काढू शकतो. मग याचा फॉर्म्युला असतो ॲडजॉइंट ऑफ एचा हा जो आपण को फॅक्टरचा मॅट्रिक्स काढला आहे त्याचा ट्रान्सपोज. मग जर आपण ह्या को फॅक्टरचा ट्रान्सपोज तयार केला तर फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम, थर्ड रो बिकम्स थर्ड कॉलम आणि आपल्याला ॲडजॉइंटचा मॅट्रिक्स मिळालेला आहे. आपला जो इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे तो आहे A इन्व्हर्स इक्वल टू 1/mod A इंटू द मॅट्रिक्स ऑफ ॲडजॉइंट. ॲडजॉइंट ऑफ A 1/mod A. आपली मॉड Aची व्हॅल्यू आलेली आहे 16. 1/16 इंटू हा मॅट्रिक्स आहे. हा ॲक्च्युली सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, तुम्हाला दिसत असेल. 8 - 4 4 -4 8 -4 4 -4 8 म्हणजे हा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज सेम आहे. आणि आपला जो गिव्हन मॅट्रिक्स होता हा सुद्धा सिमेट्रिक मॅट्रिक्स होता. मग याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि ॲडजॉइंट मॅट्रिक्स हे दोन्ही पण सिमेट्रिक असतात. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स हा नेहमी सिमेट्रिक मॅट्रिक्सच असतो. हे पण आपल्याला याच्यावरून कळू शकेल. मग आपलं आलेलं ॲन्सर हे राईट आहे की रॉंग आपल्याला शोधायचं असेल तर आपण याचा प्रॉडक्ट केला पाहिजे A आणि A इन्व्हर्सचा. पण त्याच्या अगोदर मला असं दिसतं की सर्व एलिमेंटमध्ये 4 आहे, म्हणून जर या सर्वांमधून मी 4 कॉमन काढला तर माझं हेच ॲन्सर असं मला लिहिता येईल 1/4 आणि आफ्टर डिवायडिंग ईच टर्म बाय 4 वी गेट 2 - 1 1 -2 सॉरी -1 2 -1 1 -1 2. आणि मी आता याला टॅली करतो. टॅली कसं करणार आपण तर A इंटू A इन्व्हर्सची व्हॅल्यू काढणार. मॅट्रिक्स A आपला आहे 3 1 -1 1 3 1 and -1 1 3 into the matrix of A inverse 1/4 2 - 1 1 -1 2 -1 1 -1 2 which is equal to हाफ इंटू टॅली करूया आपण, मल्टिप्लाय करू आपण हे दोन्ही मॅट्रिक्सचा. मग पहिला पोझिशन 1 1 मग येईल 6 -1 5 5 -1 4 6 -1 सॉरी 1/4 आहे बाहेर 6 - 1 5 5 -1 4. Next is -3 + 2 -1 + 1 0 3 - 1 2 2 - 2 0. Next position 2 1 2 -3 -1 + 1 0 2 2 -1 + 6 5 5 -1 4 2 3 1 -3 -2 + 2 0 3 1 -2 -1 -3 + 3 0 1 + 2 3 -3 0 -1 -1 -2 + 6 4. आफ्टर मल्टिप्लिकेशन आन्सर येईल माझं 1 0 0 0 1 0 0 0 1 द आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजेच तुमचं जे आन्सर आहे इन्व्हर्सचं हे राईट आहे. समजतं, सोपं एकदम. तुम्हाला फक्त आणि फक्त मायनर्स को फॅक्टर्स काढता आले पाहिजे, पुढचं काम एकदम सोपं आहे. यात काही डाऊट नसेल तर मी हे रब करतो आणि याचं अजून एखादं एक्झाम्पल घेतो, त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. बघा, आता मी एक्झाम्पल घेताना नंबरचं घेण्याऐवजी थोडं वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल घेतो. लक्षात ठेवा, एक्झाम्पल कसंही दिलं असेल तर आपल्याला सेम प्रोसेसने ते सॉल्व करायचं. म्हणजे कसं बघा, मी एक्झाम्पल घेतो आहे, एक्झाम्पल नंबर 4. A इक्वल टू मॅट्रिक्स आहे cos θ - sin θ 0 sin θ cos θ 0 0 0 1. आणि आपल्याला काय करायचं, याचा इन्व्हर्स काढायचा. इथं नंबर्स नाही आहे, इथे त्याच्यावेळी काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे.
पण प्रोसेस आपली कुठेही चेंज होणार नाही आहे. बघा मी सुरुवात कशी करेल, याचा पहिल्यांदा डिटर्मिनंट काढेल. डिटर्मिनंट बघूया. कॉस थिटा मायनस साईन थिटा 0, साईन थिटा कॉस थिटा 0, 0 0 1. ॲन्सर काय लिहायचं बघा. तर कॉस थिटा ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा मायनस 0 म्हणजेच कॉस थिटा. साईन चेंज करायचं आहे, प्लस साईन थिटा, परत पोझिशन आहे 1 2 1 2 ड्रॉप केला, ॲन्सर येईल साईन थिटा मायनस 0 म्हणजे साईन थिटा प्लस 0. बरोबर. म्हणजे माझं ह्या डिटर्मिनंटचा ॲन्सर येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आपली. म्हणजे मॉड एचं ॲन्सर हे 1 आलं म्हणजेच नॉन झिरो आलं, म्हणजेच ए इनवर्स काय होईल इथे एक्झिस्ट. इथपर्यंत बरोबर. आपण काय करू, हा मॉड ए पुन्हा येत लिहू. मॉड काय आपला कॉस थिटा मायनस साईन थिटा 0, साईन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. बरोबर. आता आपण काय करू, ह्या मॅट्रिक्सचे मायनर्स काढूया. मायनर्स आता तुम्हाला प्रॅक्टिस पण झालेली आहे, त्यामुळे तुम्ही मला थोडंसं फास्ट पण सांगू शकतात. तर 9 एलिमेंट आहे, तर 9 मायनर येणार आहेत. पहिली पोझिशन आहे 1 1 1 1. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ती कॉस थिटा मायनस 0 म्हणजेच कॉस थिटा. M12 M12 व्हॅल्यू इज साईन थिटा मायनस 0, साईन थिटा. M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 मायनस 0 0. M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, आन्सर इज मायनस साईन थिटा मायनस 0 मायनस साईन थिटा. M22 सेकंड रो सेकंड कॉलम, व्हॅल्यू इज 0 सेकंड रो सेकंड कॉलम. बरोबर. व्हॅल्यू इज कॉस थिटा मायनस 0 कॉस थिटा. M23 सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, व्हॅल्यू इज 0 मायनस 0 0. M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, व्हॅल्यू इज 0 मायनस 0 0. M32 थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, व्हॅल्यू इज 0 मायनस 0 0. M33 व्हॅल्यू इज कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला काय झालं इथे मायनर्सचा मॅट्रिक्स मिळालेला आहे. याच्यावरून आपण काय करू, मग सगळे मायनस मिळालेले, मायनसचा मॅट्रिक्स नाही, मायनर्सचे एलिमेंट मिळालेले. आता आपण कोफॅक्टर्स काढू. कोफॅक्टरचा फॉर्म्युला असतो CIJ इक्वल टू -1 रेस टू I प्लस J इंटू MIJ. बरोबर. मग याच्यावरून आपल्याला C11 मिळेल, जो M11 एवढाच असेल कारण इवन नंबर याची ॲडिशन. C12चं साईन चेंज होईल, C13 सेम असेल, C21चं साईन चेंज होईल, C22 ॲज इट इज असेल, C23चं साईन चेंज होईल, पण 0चं साईन चेंज होऊन 0च राहणार कारण 0ला पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईनच नसतं. C31 सेम असेल, C32 साईन चेंज होईल आणि C33 सेम असेल. याच्यावरून आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मिळाला. तो मॅट्रिक्स आला CIJ इक्वल टू कॉस थिटा मायनस साईन थिटा 0, साईन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. बरोबर. याच्यावरून काय केलं आपण, ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स काढू. ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स याचा फॉर्म्युला असतो AIJ इक्वल टू जो आपण CIJ काढलेला आहे त्याचा ट्रान्सपोज. बरोबर. मग याची व्हॅल्यू काय येईल, AIJ इक्वल टू याचा ट्रान्सपोज. हा फर्स्ट रो आहे त्याचा फर्स्ट कॉलम बनवू आपण, कॉस थिटा मायनस साईन थिटा 0. सेकंड कॉलम आहे त्याचा आपण सेकंड रो बनवू, साईन थिटा कॉस थिटा 0 आणि थर्ड रोचा थर्ड कॉलम 0 0 1. मग यानंतर आपण काढू इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा आपला फॉर्म्युला आहे A इनव्हर्स इक्वल टू 1/mod A इंटू ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स इक्वल टू. मग A इनव्हर्स इक्वल टू 1/mod A, आपली मॉडीची व्हॅल्यू आलेली 1/1 इंटू ॲडजॉईंट म्हणजेच कॉस थिटा साईन थिटा 0 मायनस साईन थिटा कॉस थिटा 0 0 0
1. समजलं आहे? म्हणजे आपल्याला याप्रमाणे ए इनव्हर्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपली व्हॅल्यू सही आहे या गलत हे ढूंढणं आहे. तो काय करायचं आपल्याला यांचा मल्टिप्लाय करायचा आहे. ए आणि ए इनव्हर्सचं मल्टिप्लिकेशन. ए मॅट्रिक्स होता आपला कॉस थिटा मायनस साईन थिटा 0 साईन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू ए इनव्हर्स. ए इनव्हर्सचा मॅट्रिक्स आहे आपला कॉस थिटा साईन थिटा 0 मायनस साईन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. मग आपण यांचं काय करू मल्टिप्लिकेशन. आता सर्वांना मल्टिप्लिकेशन करता येतं बघा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा प्लस 0 म्हणजेच 1. कॉस थिटा इंटू साईन थिटा मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा गेट कॅन्सल प्लस 0 म्हणजे 0 0 प्लस 0 प्लस 0 0. नाव सेकंड रो 2 1 साईन थिटा कॉस थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा गेट कॅन्सल प्लस 0 म्हणजे 0. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस 0 1 0 प्लस 0 प्लस 0 0. नेक्स्ट थर्ड रो 3 1 0 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 1 इंटू 1 1. वी गेट आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजेच आपलं ॲन्सर हे बरोबर आहे. जर तुम्हाला ही मेथड समजली असेल तर तुम्ही याचे कितीही एक्झाम्पल दिले तर ते सोडवू शकता. एक्झाम्पल हे अत्यंत सोपे आहेत. मग जेव्हा परीक्षेला फाइंड द इनव्हर्स असा क्वेश्चन असतो आणि मेन्शन केलेलं नाही आहे की कोणत्या मेथडने करा, त्यावेळेस तुम्ही ॲडजॉईंट मेथडच प्रिफर केली पाहिजे. कारण याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार आणि फारच कमी असते. झालेली चूक शोधण्यासाठी इथे फार कमी वेळ लागतो. म्हणून जास्त करून आपण हीच मेथड प्रिफर करतो इनव्हर्स काढण्यासाठी. जर पेपरमध्ये क्वेश्चनमध्येच जर असं दिलेलं असेल की बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन और बाय युजिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, तेव्हाच आपल्याला ते रो किंवा कॉलम मेथड यूज करायचे आहेत. इथे आपला जो फर्स्ट पार्ट आहे हा मॅट्रिक्स चॅप्टरचा हा कंप्लीट झालेला आहे. आता तुम्ही याच्यावर आधारित तुम्ही एक्झरसाइज 2.1 याच्यावर आधारित, तिथे काही 2.1 नाव दिलेलं नाही, याच्यावर आधारित एक्झरसाइज तुम्ही सोडवू शकतात. अँड याच्या तुम्ही मिसलेनियस 2A पण तुम्ही याच्यावरून सोडवू शकतात. मिसलेनियस 2A तुम्ही सोडवू शकतात. हे 2 एक्झरसाइज हे ह्या 3 पार्टवर डिपेंड करतात. एलिमेंटरी रो, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉईंट मेथड. तर हे सर्व तुम्ही आधी सोडवा. इथं आपलं 50% चॅप्टर संपलेलं आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जी उरलेलं पार्ट बाकी आहेत तो घेऊ आणि मग आपलं हे चॅप्टर संपेल. आय होप you understand everything I told you today. Bye.